दादा, खरं तर जिल्हा परिषदच्या गटरचना हे सगळं सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदीच तोंडावर आहे. तुम्ही एका सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. शिवसेनेची काय नेमकी रणनीती राहणार आहे आपल्या तालुक्यामध्ये? तुम्ही कशा पद्धतीनं त्या निवडणुकींना सामोरं जाणार? बघा, मी काही शिवसेनेचा स्पष्ट नेता नाही आहे. मी अपक्ष उमेदवार निवडून आलेलो आहे. सोबत सहयोगी सदस्य म्हणून मी त्यांना सहकार्य करायचा निर्णय झालेला आहे बाहेरून. त्यामुळे इथे सगळ्याही निवडणुकीला आम्ही सगळे सामोरं जाऊ. आणि चित्र काय, मला महानगरपालिका मुंबई सोडली तर खाली तळागाळामध्ये कार्यकर्ते जिवंत राहावेत म्हणून युती आणि आघाडी होईल असं मला काय वाटत नाही. मग पुन्हा शरददादा आपला माणूस आपल्या आघाडीच्या माध्यमातून इथं काही नाही. आता ज्या सहयोगी सदस्य आम्ही उभे करणार त्यांना काय चिन्ह द्यायचं, समजा धनुष्यमान उपलब्ध झालं तर आम्ही सगळ्या धनुष्यमान देऊ. आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू. त्या पक्षाच्या बाबतीमध्ये समजा उद्या घड्याळ, कमळ, धनुष्यमान ही युती झाली नाही आणि सगळे वेगळे लढायचे ठरले तर आपसुक आमचा माणूस हा धनुष्यबाणाला बाहेरून सपोर्ट करेल. आणि मी तुम्हाला खात्री सांगतो, लोकांना माझ्यावर विश्वास आहे प्रचंड. आता ही सुरुवात झाली. एक तर काय, सरकार आल्यापासून निधीचा खडखडाट आहे, कारण का आता मागच्या बरंचसं त्यांनी दायित्व बाकी होतं म्हणून 1 वर्ष हे जाणार असं. पण मी तुम्हाला सांगतो, हे सरकार असं आहे, मला खात्री आहे, मी तुम्हाला सांगतो, हे प्रत्येक आमदाराला भविष्यामध्ये 3-3 हजार कोटी रुपये दिल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक तालुक्याला. हे भरभक्कम सरकार आहे, स्वतःच्या मजबूत ताकदीवर आलेलं सरकार आहे. माझ्यासारखं चुकून एखादा अपक्ष आला प्रेमामुळे लोकांच्या, नाही तर एवढी मोठी लाट होती यावेळेला. म्हणजे खासदारकीला जशी लाट वरती तयार झाली होती, पण ती लाट कशी होती का त्यावेळी लोकांना आधी सांगितलं होतं की बाबा यांचं संविधानामुळे यांचं अमुक जाईल, आरक्षण जाईल. लोक घाबरले होते किंवा हिंदू मुस्लिम होईल, मतांतर केले, मनभेद केला. पण नंतर विधानसभेत लोकांना कळालं की बाबा यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि मग लोकांनी पुन्हा एकदा जबरदस्त, म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 288 पैकी 237 जागा येणं ही फार मोठी गोष्ट झाली. मोठी अचिव्हमेंट आहे ही, लोकशाहीतली मोठी अचिव्हमेंट. भरभक्कम सरकार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून आम्हाला खात्री आहे की 3-3 हजार कोटी रुपये प्रत्येक आमदाराला मिळतील विकासाच्या निमित्ताने, खात्रीने सांगतो. कारण त्याचा तसा प्लॅन चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जी मंडळी जो विचार करतो विकासाच्या दृष्टीने, त्याच्यामध्ये माझा विकासाचा स्तर फार वरचा आहे. मी सुद्धा विकासाला मागं हटणार नाही. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती त्यातली एक चेन आहे. त्या गटातल्या जिल्हा परिषद तुम्ही जर चांगली दिली आणि मी आमदार म्हणून असलो तर आम्ही संलग्न चांगली कामं करू. म्हणजे गावामध्ये आम्ही एकही रस्ता, पाणंद रस्ता आणि अडचणीत रस्ता. बघा, आता आमचं आंबेगाव गाव आहे तिकडचं कोपऱ्यातलं, कसे रस्त्याकडे टिकणार नाही. मग मी ते ठरवलंय एकही डांबर रस्ता करायचा त्या गावाला. जो रस्ता करतो सगळा सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा, किती पैसे जाऊ द्या. या वर्षामध्ये अर्धी टप्पा होईल, त्याच्या पुढच्या वर्षात अर्धा टप्पा होईल, त्याच्या पुढच्या 3 वर्षामध्ये हे कामं आंबेगावांची, सिमेंट गावांची संपवून टाकू. म्हणजे आमची भूमिका आहे की जसं जसं निसर्गाने ज्या ज्या गावांना वरदान दिलंय तसं तसा विचार. आता माझ्या डोक्यात की वरचा रिंग रोड करायचा. कुठला? शिवनेरीच्या पायथ्यापासून जो निघतो सोमतवाडी पासून, तर तुम्हाला मी सांगतो इंगळूर पासून खाली आलो शिवली पासून, आंबोली, आपटाळे आणि आपटाळे पासून पुढे गेल्यानंतर दाळ्याघाट, आपला गाडगर आणि नंतर मानेडो. अशा ठिकाणी आपल्याला जर एक अख्खा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता घेता आला, आणि मला घ्यायचाच येतो, त्याची अमाऊंट आहे 1,500 कोटीची. पण ते आम्हाला करायचं आहे. त्याचं कारण सांगतो, तो रस्ता केवळ 15 वर्ष टिकेल आणि फर्स्ट्रोक होईल. आदिवासी बांधवांच्या आयुष्यामध्ये बदल होईल आणि पर्यटकाला यायला आनंद वाटेल. तुम्ही रस्त्यांचा विषय काढला. जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये छोटे छोटे रस्त्यांचे, पाणंद रस्त्यांचे जे प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न तहसील दप्तरी प्रलंबित आहेत. लोक चक्रा मारतायत. लोकांना ते प्रश्न सुटले पाहिजेत. प्रत्येकाला त्याच्या शेतापर्यंत जायला रस्ता मिळाला पाहिजे. लोक मोठ्या प्रमाणावर ह्या एकाच प्रकरणावर तहसील कार्यालयात चक्रा मारताना मोठ्या प्रमाणावर. आता लवकर एक बैठक घेऊन पाणंदचे मार्ग मोकळे होतील. कारण आता कलेक्टरला आदेश आलेत, तहसीलदारांना ते देण्यात आलेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे रस्ते तातडीने मोकळे करा. त्यामुळं आपण काळजी करू नका. या बाबतीमध्ये तातडीने निर्णय होतील आणि लवकरात लवकर सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनेक वर्षांच्या ज्या अडचणीत शेतकरी त्या फेऱ्यामध्ये आहे तो त्याच्यातून मुक्त होईल लवकरच.